नमस्कार मंडळी. तुमच्या हक्काच्या महाराष्ट्र न्यूज या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक आठवण करून देतो की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. तर चला व्हिडिओ बघूया. खाईन तर तुपाशी, नाही तर उपाशी. पुण्याच्या राजकारणात सध्या हीच म्हण अक्षरशः खरी ठरताना दिसतेय. ज्या नेत्याने 18 वर्ष रक्ताचं पाणी करून राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राखला, तोच नेता आज अचानक शहराध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला का निघालाय? सत्तेचा तूप चाखण्यापेक्षा तत्वासाठी उपाशी राहण्याची तयारी प्रशांत जगतापांनी का दर्शवली? ही निष्ठेची लढाई आहे की दोन्ही पवारांच्या संभाव्य युतीपूर्वीचा हा सर्वात मोठा इशारा? चला तर मग जाणून घेऊया पुण्याच्या राजकारणातलं हे सर्वात मोठं कोडं. पण खरी खळबळ उडाली आहे ती एका इनसाइड स्टोरीमुळे. प्रशांत जगताप यांचा राजीनामा देऊनही दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार का? आजच्या या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत जगतापांच्या राजीनाम्यामागचं नेमकं कारण आणि पुण्याच्या राजकारणात शिजणारं गुपिताचं समीकरण. प्रशांत जगताप यांचा राजकीय प्रवास हा शून्यातून सुरू झालेला प्रवास आहे. त्यांच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा हा 2007 मध्ये झाला, जेव्हा ते वानवडी प्रभागातून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी केवळ नगरसेवक म्हणून काम केलं नाही, तर 2012 आणि 2017 अशा सलग निवडणुका जिंकून विजयाची हॅट्रिक साधली. 2017 मध्ये पुण्यात भाजपची प्रचंड मोठी लाट असतानाही जगतापांचा गड हलला नाही. ही त्यांची खरी जमिनीवरची ताकद आहे. 2016 मध्ये त्यांनी पुण्याचा महापौर म्हणून शहराचं नेतृत्व देखील केलं. आज जो राजीनाम्याचा विषय चर्चेत आहे त्यामागे या नेत्याचा 18 ते 19 वर्षांचा संघर्ष आणि निष्ठा आहे. प्रशांत जगताप यांनी आपली भूमिका अतिशय स्पष्ट मांडली आहे. मी केवळ विचारधारा मांडणारा कार्यकर्ता आहे आणि कोणताही निर्णय घेण्यापूर्वी मी सुप्रिया सुळेंची भेट घेणार आहे, असंही त्यांनी जाहीर केलं. जगतापांचा अजित पवारांसोबत जाण्याला सुरुवातीपासूनच कडवा विरोध आहे. ज्यांच्या विरोधात आपण 1.5 वर्ष रस्त्यावर लढलो त्यांच्याशीच पुन्हा हातमिळवणी कशी करायची, हा नैतिक प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याच अवस्थेतून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असली तरी दोन्ही राष्ट्रवादी गट युतीसाठी सकारात्मक चर्चा करत असल्याचं चित्र समोर येतंय. या युतीमध्ये एक मोठा पेच म्हणजे चिन्हाचा पेच आहे. जगतापांच्या मते त्यांच्या वाटेला येणाऱ्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरदचंद्र पवार गट हा केवळ तुतारी या चिन्हावरच निवडणूक लढणार. तर दुसरीकडे चर्चा अशी होतीये की वरिष्ठ स्तरावर निर्णय झाल्यास तुतारी चिन्हावरील उमेदवारही घड्याळ या चिन्हावर लढू शकतात. आता जर ही युती झाली तर हडपसर, वानवडी आणि रामटेकडी या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांमध्ये जागा वाटपाची समीकरणं पूर्णपणे बदलून जातील. आता आपण बघूयात हडपसर विधानसभा. सध्या इथे अजित पवार गटाचे चेतन तुपे हे आमदार आहेत. आता जर युती झाली तर ही जागा पुन्हा अजित पवार गटाकडे जाऊ शकते. तर मग अशा वेळी प्रशांत जगताप यांच्या राजकीय भवितव्याचं काय? हा सर्वात मोठा प्रश्न असेल. प्रभागांची ताकद. वानवडी आणि रामटेकडी या भागात जगतापांचं वैयक्तिक नेटवर्क खूप मोठं आहे. पण युती झाल्यास अजित पवार गटातील प्रबळ इच्छुक आणि जगताप समर्थक यांच्यात उमेदवारीवरून अंतर्गत युद्ध सुरू होईल. त्याचबरोबर वैयक्तिक संघर्ष आहे. अजित पवार गटाचे दत्ता धनकवडे आणि प्रशांत जगताप यांनी एकमेकांविरोधात केलेल्या परस्पर विधानांमुळे सध्या पुण्याच्या राजकीय वर्तुळात प्रचंड तणाव आहे. ही विधानं युतीमधील कार्यकर्त्यांना एकत्र काम करण्यापासून देखील रोखू शकतात. म्हणजेच काय, जर थोडक्यात सांगायचं तर प्रशांत जगताप यांची निष्ठा आणि सत्तेसाठी हवी असणारी तडजोड यात सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी अडकली आहे. सुप्रिया सुळेंसोबतच्या बैठकीनंतर जगताप आपला राजीनामा मागे घेणार की नवी वाट निवडणार यावर पुण्याच्या सत्तेचा रिमोट कंट्रोल अवलंबून आहे. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र आल्यास पुणेकरांचा कौल कुणाला असेल? आणि तुमचं मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या हक्काचा महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.